आज तारीख 25 आहे आणि हा दुर्मिळ योग आहे. आता आजही इकडे येणं होईल की नाही अशा प्रकारची म्हणजे मला शंका मनामध्ये होते. नामदेव सण माझा आमचा चालूच होता आमचा. आजही माझ्याकडे वाटण्याची दिल्ली येणार होती आज, पण त्यांचं नियोजन बदललं गेलं. काल दुपारी आमचा फोन झाला, संध्याकाळी पुन्हा नामदेव सण माझा फोन झाला. म्हटलं की उद्या येतो म्हणलं, दिवसभर रिकामा आहे आणि आता काही कामही नाही मला. आता काही काम नाही. 2017-31 मे रिटायर झालो आणि त्यानंतर काही काम नाही. ग्रंथ समोर यायचे, आपण चिंतन करायचं असतो. थोडंसं तुमच्या समोर या ठिकाणी वाक्तोरसर म्हणून जे दिसतात तुम्हाला, फक्त थोडासा पूर्व भाग सांगतो तुम्हाला की रिटायर होईपर्यंत इयत्ता 10वीचाच विषय, 10वीचाच इंग्रजी विषय रिटायर होईपर्यंत. एकदा 5 सप्टेंबरला सहज शिक्षक सत्कार सोहळा आणि त्यावेळेस मग आपल्या जुन्नर तालुक्याचे भाग्य जाते वर्गीय वजन दिले आणि तेव्हा त्या ठिकाणी मग आदर्श शिक्षक म्हणून त्यावेळेस सत्कार झाले गेले आमचे. त्यावेळेला वल्लभ शेठजींनी मला विचारलं, म्हटलं तुम्ही? म्हटलं मी प्राचार्य. मग ते म्हटलं तुम्ही काय 10वीला शिकवत नसतात? तर म्हणून तुम्ही सत्कार केलाय माझा 10वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले म्हणून आणि मी इथं सत्कारात ते म्हणून म्हटलं. इथं प्राचार्य म्हणून भाग नाही म्हटलं माझा, मी तर शिक्षक आहे म्हटलं, मी पाहिलं म्हटलं मी. आणि मग ते त्यांची त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की मुख्याध्यापक पदावर असणारा, प्राचार्य पदावर असणारा एक शिक्षक 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. तो अगदी उगी काहीतरी टाइमपास नाही, उगी काहीतरी 5वीचा वर्ग घ्यायचा मग आपलं काहीतरी वेळ घालवायचा असा प्रकार नाही त्या ठिकाणी. हे विद्यार्थ्यांप्रती जे माझं जे डिवोशन आहे ना, जे समर्पण आहे ना, त्याच्या पाठीमाग सुद्धा इतिहास आहे त्याच्या पाठीमागचा. अजूनपर्यंत तो सांगण्याचा कधी योग आला नाही. आता मात्र थोडंसं तुमच्या पुढे एक थोडंसं माझे मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करतो. 1984 डिसेंबर आमचं लग्न झालं. त्यावेळेस मॅडम FIBCला होते त्यावेळेस. आणि मग नंतर काय सासरे काय म्हटले, हो ती मुलगी हुशार आहे, मग तिथं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे म्हटलं. त्याच्यानंतर BSc पूर्ण झालं त्याचं, 88 BSc पूर्ण झालं गेलं तिचं. आता हे सांगण्याचं कारण का, निमगाव सावा या ठिकाणी मी 83 ते 90 या कालावधीमध्ये मी सर्विसला होतो त्या ठिकाणी मुलींची शिक्षणाची परिस्थिती अशी होती की एकदा 9वी झाली एकदा की लगेच वर संशोधनाला सुरुवात, की लगेच लग्न करायचे. पुढं काही मुली 10वी हुशार मुली त्या 83 ते 90 या कालावधीमध्ये अगदी 75% जास्त मार्क मिळवणाऱ्या मुली असायच्या. म्हणजे हुशार असताना सुद्धा पुढे शिक्षणाच्या सुविधा नसायच्या. आणि काय होत असायचं का, मग शिक्षण त्यांची खंडित व्हायची त्या ठिकाणी. मी म्हटलं ना, हे कुठे बदल झाला पाहिजे.